हा विषय शिरेज घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेज घ्या. एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. ते परवडले हो, ते परवडले. डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला. पण हे करून घेणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय. म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झालेली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता आहे मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकारात दिलते. आधी ते सांगतो आणि मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत. म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय येऊ. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात. ते तयारीच्या असतील तयारीत करण्याच्या. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शनपासून मुक्त झाले पाहिजेत. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी, तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण, यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठं, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 10 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असेच. तो आला आणि त्यांनी सांगितलं. मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली.
धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी असं पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतोय. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते. हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हातानं शिजविला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय ते. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवरा तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले आम्ही गाडी तो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती आम्ही देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं आणि माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. घातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं ते त्यांना बापण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतय. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहे. त्या रेकॉर्डिंग संपणार त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले आहेत. अहो इतके भयंकर डाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं. तर कोण कोणाचा याचा मेळच लागाना त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोपी आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी, बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे. म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम, मोबाईल शिटा खाली. कोण बघा शिटा खाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळ. अशी वृत्ती
मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि हे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय, फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मिळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कोणकड चालली असली, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती आहे मोबाईल कुठे ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे जणू सत्कार केला बरं का राजकीय नेत्या, हो तुम्ही ओबीसीचा असता आणि मराठीचा असता, याच्यात घुसा, नुसतं मायावरच काय आरोप करता. अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचं कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना, जणून फोटो नसतो का आपला असा मोठा असतो कशाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याचे सुद्धा कॅमेरे बसलेले जणू कॅमेरे बसलेले. हो आता ते घरात काय करीत असं एखाद्या बार, मग त्याच्यावर ब्लॅकमेल करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याचा चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा, आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत, त्याला डब्बल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे, राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत, ते बोलले आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला, कराडच ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांनांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माझं त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातले 2 घेतल्यावर ते शॉर्टच झाले. काय ह्यो माणूस त्या जातीला लाभलाय की आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. सगळ्यांना सांगतो हे आस्ती गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्या व्यवस्था नायनाट, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता, आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली त्याच्या आयुष्यात, मला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं त्याचं उघडं नाही आलं, इथून पुढे अरे हे उघडं नाही आलं. पण मी तर असं ना, म्हणून आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँगवार म्हणून तो काय असन ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, एक कच्चा नाही. तो इतक्या चुकी विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो पाहिजे होत. पण तू आमच्याच काही माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला. नीच वृत्तीचं राजकारण तू केलं. तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले आहेत 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू
पाहिजे होतं पण तू राहिला नाही. तू मला लय दिवस सांगत नव्हतो ते. हा तो पाय महाराष्ट्रात बघितलेला नाही का असं पाय नाक घासायला लागलं तुला नाक. लक्षात ठेव. माझं तर जाहीर झालं मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय वा जाऊ द्या काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो हे याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं गाड्या देणं मग मारणं माझं आमजवळ ते सगळे. मला वाटतं आणखीन आम्ही तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं ते तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळे तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला म्हणजे तुमचा विश्वास बसेल. एखादी क्लिप तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही. काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत म्हणजे मंत्रालयाचं बोलतो फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना पीए एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओएसडी असतील किंवा काय असतील त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालतात. नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जणू त्याला माहिती हवा त्या आरोपींना कुंकड चाललेली येणे जातीचं काय केलं 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि हे सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे. आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं. अहो आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना मला ते थोडं रेकॉर्डिंगमुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला दाखवल्यावर मला जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा असा शब्द खाजगीत काय असेल तर तिथं लय माहिती 2 खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाबीबद्दल असं बोलतो हे मी माझ्यावर ते आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहित व्हावा असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहिती झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय त्याजवळ बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर येतं पक्के आमचं दे सोडून त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. याला मेंगे चाळे म्हणतात नपुसक चाळे. गोळ्या चारणं औषध चारणं कुठं काय करणं मरतात असं समोर आला असता. तू मेला असतो नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणते क्षत्रिय खानदान कुळ ते वंजारा तो सारखा नाही जाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेंगे नपसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी त्याजवळ फेस कॉल केलेले आहेत. फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि त्या दिवशी
म्हणजे धरायच्या अगोदर 11:45 त्या संग धनंजय त्या धने मुंड्या संग बोललाय तो फोनवर 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का? हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमची दय बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्याचा संख्या येणाऱ्या ठेवल्याला आणि सगळ्या नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठुलेत का काय? आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का ओबीसी नाही फबीसी नाही मराठा नाही फेराटा काही नाही. फक्त हे कर नाही दाबाक हे दाखवतो. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत मग हे दाखवत असन तो असा आहे मग तो भाचा जाईन मधी नाही तर मग तो मेहना जाईन मधी नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो माऊस भाऊ जाईन मधी नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो PI का PAPI हा आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या त्यापुढे तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून जाऊन देत नव्हती आणि कोयत्या जात नव्हतं असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादमा तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घे त्या कारखान्याचे 50 लाख घे त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते आहेत याला सांगायचं 50 आहेत याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. ह्या कारखान्यावाला जर म्हणला तर 25च का मानले पळून गेले राव ते आलेच नाही आणि इकडे म्हणायचं पळून गेले आलाच नाही. मग पुढं काय करायचं तर आता ऊस तोडून घेऊ शेवटी हिशोब करू जेव राहीन तो माघारी करू आणि मग करायचा नाही. मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या ह्या भूमिकेत यायचं आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही द्यात बुडीतो काय समाज केला यार तो बुडीतो. मग याला लागले तर खोटे पैसे खायची सवय पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस मिशा पिळीत होती. आम्ही बघितलेला समाज सांगायलोय मी मिशा पिळून टाईट जागायची. आता याला चुट्ट्या खायची सवय लागली आणि हे विषय न्यायचा कारखान्यावर निंबाळकराच्या आणि मग मुकादमा सोडून घ्यायचं मोकळं व्हायचं. मग त्या संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची आणि डोळे उघडा ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा तो विषय का मराठ्यांनी याच्या शानावर कसं लावून देतात आणि माझं सगळ्याच मराठ्यांना निंबाळकर त्या दोन्ही तिन्ही त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आपल्या वापल्यातले मराठ्यांच्या नेत्यांनी वाद कमी करा. खूप कोण कोणाला संकट करायला लागले सांगता येणार. आपल्या आपल्यातले राजकारणी मराठी नीट राहा. आपल्या आपल्यातले तुम्ही टीका करा भाषण करा पण टोकाचे वाद कमी करून टाका. एक चिल्लरच आहे एक चिल्लर माणूस इतक्या मोठ्या नेत्यांना जर बोटावर मिरत असला तर काय हा मा ध्यानात आलं त्या बोटावर त्याच्यात म्हणले तुम्ही काहीतरी व्हिडिओ बना खोटे रेकॉर्डिंग बना तुम्ही जा लांब लांब कुठंतरी त्यांचे ते राज्य आता तो सांगन ना ते आरोप आहे ना तो सांगन ना आता काय काय चौकशी बघतो ना मी आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे. ते म्हणले मी त्याला बरोबर बोटावर नाचतो बरेच नेते नाचले तशी मला निवडून यासाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर बोटावर नाचित त्याला भाऊ तू हाय त्या करोनाताई मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नवरा आहे लाज वाटली बाई तुला. ते पोरग त्याला फोनवर म्हणतंय की ते ड्रायव्हर आणि ते जरा पाठला घालते त्या पोरानं ते बी सांगितलं मी त्याला इथं काय काय होतंय ती त्या पोरांनी ती नव्हती आली ती त्याची बायको ती करुणा मुंडे का काय इथं आली ती बसायची अशी आधीच त्याला माहित झालंय
आणि मग तो मला तो ड्रायव्हर होता असा होता तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला. तर तेव्हा म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिचा नावर आहे हे म्हणतोय. आपण बरोबर लावलेले आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू म्हणजे तिच्या गाडीत का काय जो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येते. तुमच्याकडे एकच काम आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची सोपं काम तुमच्याकडे. अवघडा हे पोर घाय तुमचं मर्दासारखं इथं तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची फडणवीस साहेबांना असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घात घेत. अजितदादा थोडा बारकाईने याच्यावरती विचार करून बघा. आम्ही काय तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे सावध वेळ सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्यांनी तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा. आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं अहो लय नेत्याचे नाव आहे तो लय नेत्याचे नाव आहे त्यांना शॉर्ट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले कोणाच्या काय ते GPS काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिलेत ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअरमध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे माझा खून होणार आहे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरंच तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषधं चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण येईना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का काय काय केलं का याने कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे मी इथंच म्हणत होतो कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एकाही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा असन नाही तो ओबीसीचा असन. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या आहेत प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगावर म्हणा घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळे मी टेन्शन फ्री आहे त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का तुम्ही ऐकलंय का कारण इकडे तर प्रशासनात खोटं ठरलंय
किंवा खरं ठरलंय तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा.